विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 5वा शिकणार आहोत आणि या पाठाचं नाव आहे किल्ल्यांचे विश्व। प्राचीन असो वा मध्ययुगीन काळात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते। शत्रूने अचानक आक्रमण केले तर आपल्या आणि प्रजेच्या सुरक्षेकरिता किल्ल्यांची उभारणी करण्यात येत असे। शिवाय आपले राज्य व सभोवतालच्या प्रदेशावर देखरेख व नियंत्रण करता येते। किल्ल्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। दुर्ग, बाले किल्ला, गिरिदुर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढीकोट इत्यादी नावाने किल्ला ओळखला जातो। प्राचीन काळात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते। सिंधू संस्कृतीमध्ये शहराला तटबंदी करून मध्येच बाले किल्ला उभारण्यात आल्याचे काही अवशेषांवरून दिसते। प्रामुख्याने इतिहासाचा अभ्यास केला असता यादव, शिलाहार व चालुक्यांच्या काळात किल्ल्यांचे महत्त्व अधिकच वाढले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात प्रजेच्या हिताकरिता व स्वराज्याकरिता अनेक नवीन किल्ले बांधले, तसेच जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली। इतिहासातील दाखल्यांवरून असे दिसते की मुस्लिम पूर्व आणि मुस्लिम काळात अनेक नवीन किल्ले बांधले गेले होते। यामध्ये माहुरगड, त्रिंबक, रांगणा, पावनगड, पन्हाळा, विशालगड, अंजनेरी, मार्कंडा, दौलताबाद, साल्हेर, मुल्हेर, चांदा या किल्ल्यांचा समावेश होतो। सामान्यतः किल्ल्यांचे 3 प्रकार पडतात। 1 गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला, 2 भुईकोट किल्ला, 3 जलदुर्ग। गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला शिखरावरील रुंद पठार, अवघड चढरस्ता, पाण्याचा विपुल साठा किंवा पाण्याचा स्रोत असेल आणि वर खाली तटाने वेढलेल्या किल्ल्याला डोंगरी किल्ला असे म्हणतात। प्रामुख्याने महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतामुळे अनेक डोंगरी किल्ले बांधले गेलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो। याशिवाय राजपुतांनी चितोड, अंबर, जोधपूर, ग्वाल्हेर, जयपूर येथे डोंगरी किल्ल्यांची उभारणी केली। उंच पर्वत शिखर असेल तर त्या शिखरावर असा किल्ला बांधणे सोयीचे होते, त्यामुळे महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांगांवर असे किल्ले बांधले। शिवाय नगराच्या सभोवताली सुरक्षेकरिता खंदक उभारले आहेत। अशा नगरात प्रजेच्या व प्राण्यांच्या गरजेसाठी अन्नधान्य, प्राण्यांना चारा उपलब्ध आहे। याशिवाय वित्त व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि जिथे शत्रू सैन्याचे आक्रमण परतवून लावण्याकरिता शस्त्रास्त्र साठा आहे अशा नगराला भुईकोट किंवा कोष्टदुर्ग किल्ला असे म्हणतात। निजामशाह, आदिलशाह आणि बहामनी या शासकांच्या काळात मोठ्या प्रमाणात भुईकोट किल्ल्यांची उभारणी करण्यात आली। यांची काही उदाहरणे देता येतील। यात नळदुर्ग, अहमदनगर, उदगीर, विजापूर व परंडा या किल्ल्यांचा यात समावेश होतो। महाराष्ट्रात सर्वात जास्त भुईकोट किल्ल्यांची निर्मिती झाली आहे। जलदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक जलदुर्ग उभारले। जलदुर्गाला जंजिरा असे म्हणतात। सामान्यतः जलदुर्गांची बांधणी समुद्राच्या खडकावर करतात। समुद्री आणि राष्ट्रीय सीमेचे संरक्षण करण्याकरिता सागरी किल्ल्यांची उभारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्यावेळी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर लगाम घालण्याकरिता सागरी किल्ल्यांची उभारणी करण्यात आली। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग ही जलदुर्गांची उत्तम उदाहरणे होय। आपण या तिन्ही प्रकारच्या किल्ल्यांची माहिती जाणून घेतली, मात्र त्यातील एका डोंगरी किल्ल्याची माहिती जाणून घेऊया। शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे शिवनेरी किल्ला होय। महाराष्ट्रात अनेक किल्ले असून शिवरायाचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आपल्या सर्वांकरिता एक महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे। या किल्ल्यावर शिवनेरी देवीचे प्राचीन मंदिर असल्याने या किल्ल्याला शिवनेरी किल्ला असे संबोधले जाते। सह्याद्री पर्वतांच्या रांगांमधील एका शिखरावर शिवनेरी किल्ला डौलात वसला आहे।
शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी याच किल्ल्यावर झाला. शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले यांना सुलतान दुसरा बहादूर निजामशहा यांच्याकडून या किल्ल्याची जहागीर मिळाली होती. शिवनेरी किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास आहे. तो अतिशय जुना किल्ला असून त्याच्या भोवती 50 पेक्षा जास्त बौद्ध गुहा आहेत. इतिहासकारांच्या मते शिवनेरी किल्ला सातवाहन राजांनी बांधला. 1909 साली भारत सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषणा केली. या किल्ल्यांच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असून हा किल्ला जिंकायला अतिशय कठीण आहे. पूर्व किल्ल्यांना अतिशय महत्त्व होते, कारण किल्ल्यांमध्ये राहणारी प्रजा आणि राज्य सुरक्षित असत. किल्ला जवळ असणे हे गौरवाचे व समृद्धीचे लक्षण होते. आता ते इतिहास जमा झाले असले तरीही ते महत्त्व आणि ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यातील किल्ले: रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सागरगड, तळे, घोसाळे इत्यादी. पुणे: सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, लोहगड, हरिश्चंद्रगड, तोरणा, वज्रगड इत्यादी. सातारा: प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, कमळगड, वसंतगड, केजळगड, अजिंक्यतारा, वर्धनगड, पांडवगड इत्यादी. कोल्हापूर: पन्हाळा, विशालगड, भुदरगड, गगनगड इत्यादी. पालघर: वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा. ठाणे: गोरखगड, माहुली. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग, रांगणा, देवगड, पद्मगड, रामगड, यशवंतगड, मनोहरगड, पारगड इत्यादी. रत्नागिरी: सुवर्णदुर्ग, पासगड, मंडनगड, महिवतगड, रत्नगड, भैरवगड, प्रचितगड. अहमदनगर: हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला. नाशिक: घोडप, अंकाई टंकाई, अलंग फुलंग, साल्हेर मुल्हेर, मंगी तुंगी, मदनगड, बदिनगड, गाळणा, चांदवड.